शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एक विनंती, व्हिडिओ पण बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनल नसाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लावलं म्हणजे करणार सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. केंद्र सरकारच्या या ठिकाणी बघू शकता, सरकारने कांदा लॉबीचा मोठा डाव उधळला. केंद्र सरकारने दिला थेट दणका. वाचा पहा महत्त्वाची बातमी. कांदा खरेदी प्रक्रियेतून झालेल्या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने यंदा कडक भूमिका घेतली आहे. कांद्यासाठी यंदा कडक भूमिका घेतली आहे. ग्राहक व्यवहार विभागाचा भाव स्थिरीकरण निधी अंतर्गत राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ म्हणजेच NCF या नोडल संस्थेमार्फत पहिल्या टप्प्यात 1.5 लाख टन कांदा खरेदीची प्रस्तावित या ठिकाणी होती. मात्र या खरेदी प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची गंभीर तक्रार समोर आल्यानंतर केंद्राने तातडीने हस्तक्षेप केला आणि पहिल्या फेरीतील संपूर्ण खरेदीदार यादीच रद्द केली. कारण असं आहे, अनेक खरेदीदार निवडीतील अनियमितता, एकाच पत्त्यावर अनेक कंपन्यांची नोंदणी, एकाच व्यक्तीच्या नावावर 3 कंपन्या, अधिकारी आणि एजंट्स यांचा आर्थिक लाभ घेण्याचा प्रकार आणि परप्रांतीयांच्या हस्तक्षेपासारख्या गंभीर गोष्टी उजेडात आल्या. त्यामुळे केंद्रीय यंत्रणेची या प्रकरणात लक्ष घालून NCFच्या अध्यक्षा विशाल सिंग यांनी जबाबदारी निश्चित करून त्यांना कामातून बाजूला केले. या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट होते की एक विशिष्ट लॉबी खरेदी प्रक्रिया पूर्णपणे ताब्यात घेऊन त्यातून लाखो रुपयाची कमाई करण्याचा डाव आखला होता. ही लॉबी केवळ आर्थिक देवाणघेवाणीपुरतीच मर्यादित नव्हती, तर त्यांनी NCFमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून खरेदीची संपूर्ण गाभास बिघडला होता. या लॉबीच्या विरोधात कारवाई झाल्यानंतर आता दुसऱ्या यादीत नवीन खरेदीदार समाविष्ट झाल्यास पहिल्या यादीतील नाव झालेल्या आणि आता वगळलेल्या लॉबीतील व्यक्तीचा मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे ही लॉबी आता नवीन निकष लादून अधिक नोंदणी मागून नियमांचा भडीमार करून ही खरेदी प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न करत आहे. हे आमच्याशिवाय ही खरेदी होऊ शकत नाही असा उपप्रचार करत आहे. धन्यवाद.